नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा, त्यामध्ये राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा असेल किंवा STISUची पूर्व मुख्य परीक्षा असेल किंवा सरळ सेवा एक्झाम्स असतील किंवा बाकी डिपार्टमेंटल PSI परीक्षा असेल, UPSCची पूर्व परीक्षा असेल, प्रत्येक परीक्षेमध्ये पॉलिटी या घटकावर प्रश्न असतात. पॉलिटीमध्ये एक महत्त्वाचा घटक ज्याला मी गाभा घटक म्हणेन, फंडामेंटल राईट्स, DPSP आणि मूलभूत कर्तव्य ज्याला फंडामेंटल ड्युटीज म्हणतात. राईट, हे जे तीन असे घटक आहेत, या तीन घटकांवर 100% प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या. राईट, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिला, GS2 मध्ये जर पाहिला तर साधारणतः 2-3 प्रश्न जे आहेत ते मूलभूत हक्कांशी संदर्भात असतात, जास्त असतात. फक्त मी कमीत कमी प्रश्न सांगितले. त्यानंतर DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज संदर्भात सुद्धा एखादा प्रश्न हा मेन्समध्ये असतो आणि पूर्व परीक्षेमध्ये तर असतो. ठीक आहे. त्यामुळे हे तीनही घटक असे जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याची वारंवार रिव्हिजन केला तर तुम्हाला ते लगेच लक्षात राहू शकतात. कारण यामध्ये सखोल अभ्यास जो आहे तो गरजेचा असतो. जर तुम्ही मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वांची आयोगाची प्रश्न जर तुम्ही पाहिलात तर त्यामध्ये थोडंसं सखोल अभ्यास जे आहे ते आपल्याला असेल तरच ते प्रश्न सोडवता येतात. त्यामुळे आयोगाचे प्रश्न आपण या मागील काही लेक्चर्सपासून आपण घेत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण 30हून अधिक प्रश्न जे आहेत ते मला वाटतं आपल्या फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्कांच्या बाबतीत आपण याआधी पाहिलेले आहेत. आणि आता हे लेक्चर जे आहे ते पूर्णतः मार्गदर्शक तत्व, ठीक आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे राज्याला धोरण आखताना जे काही मार्गदर्शक तत्व नेमून दिलेली आहेत भारतीय राज्यघटनेने, त्या तत्वांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. ओके, टू द पॉईंट. आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माहितीच आहे, हे न्यू इंडिया करिअर फोरमचं अप्लिकेशन आहे जे तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC साठी लागणारे विविध ऑनलाईन कोर्सेस जे आहेत ते तुम्ही इथून परचेस करू शकता, जे तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत आणि ते फायदेशीर आहेत. पहिला प्रश्न काय बघा, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व याबाबत खालील विधाने दिलेली आहेत आणि या विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे. आयोगाचाच प्रश्न आहे, जशाचा तसा इथे हे केलेला आहे. बरोबर या शब्दाला त्यांनी बोल्ड केलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आयोग आपल्याला सांगतोय की आपल्याला बरोबर या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे बोल्ड केलेलं आहे त्यांनी. लक्षात घ्या, कारण विद्यार्थ्यांच्या अनेक चुका होतात यामध्ये, सिली मिस्टेकमुळे काही प्रश्न चुकतात सुद्धा. ठीक आहे. आता एवढं सगळं वाचत असताना, हा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे, ठीक आहे, वाचत असताना आपल्याला बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. पहिलं विधान काय बघा, की ही तत्वे भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये दिलेली आहेत. सहज लक्षात राहू शकतं, भाग 5 मध्ये ते नाही आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. जो माणूस एकदा तरी पॉलिटी वाचतो त्या माणसाला सहज लक्षात राहू शकतं. भाग 4 मध्ये लक्षात घ्या. भाग 4 मध्ये आर्टिकल 36, ठीक आहे, किती, आर्टिकल 36 ते 51 पर्यंत. 51A हे नाही आहे, लक्षात घ्या. 51A काय, मूलभूत कर्तव्य आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि भाग 4A मध्ये 51A हे एकच कलम टाकण्यात आलेलं आहे. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं ठरतं. त्यानंतर ही तत्वे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असे वर्णन डॉक्टर BR आंबेडकर यांनी केलेलं आहे. बरोबर आहे, नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असं वर्णन केलं आहे आंबेडकरांनी. त्यानंतर तिसरं विधान बघा, राज्यघटनेनुसार त्यांचे 4 भागात वर्गीकरण केले आहे. 4 भागात वर्गीकरण बघा, राज्यघटनेने कुठल्याही पद्धतीचं राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचं वर्गीकरण केलेलंच नाहीये, लक्षात घ्या. तरी सुद्धा त्याचा आशय आणि गाभा जो आहे यानुसार वर्गीकरण केलं जातं. परंतु हे वर्गीकरण सुद्धा 3 पद्धतीने केलं जातं. एक गांधीवादी तत्व, बरोबर आहे, गांधीवादी तत्व, आणि त्यानंतर आहे उदारमतवादी, आणि त्याच्यानंतर आहे तिसरं वर्गीकरण म्हणजे समाजवादी. ठीक आहे. आता अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलं जातं. परंतु भारतीय राज्यघटनेत असं वर्गीकरण केलं आहे का, तर नाहीये. त्याच्यामुळे हे जे विधान आहे हे सुद्धा चुकीचं ठरतं. ठीक आहे. त्यानंतर चौथं विधान बघा, की या तत्वांचे 1919च्या भारत सरकार कायद्यामधील सूचना पत्रकाशी, इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स नाही, 1935चा कायदा होता तो. ठीक आहे. त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं ठरतं. म्हणजे अशा पद्धतीने 1, 3 आणि 4 जे विधान आहेत ते चुकीचे आहेत आणि दुसरं विधान जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण आणि अपंगत्व आणि इतर रिकामी जागा बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा. राईट, सार्वजनिक सोशल असिस्टंट जे आहे, ठीक आहे, असे द्यावा असे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सुचवले आहे. फक्त त्यांनी काय विचारले, एकदम रिकामी जागा विचारलेली आहे आणि हे सहज लक्षात आपल्याला येऊ शकतं ऑप्शन्सपैकी जर आपण बघितलं तर. ठीक आहे. हे जमातवादी दंग्यांच्या वगैरे इच्छांच्या नाही आहे, जखमी सैनिकांच्या पण नाही आहे. याच्यामध्ये अवांछित परिस्थिती म्हणजे ह्या गोष्टींना, काही गोष्टींना सामावून घेऊ शकेल अशा पद्धतीचाच हा शब्द याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे आकस्मिक आपत्ती. ठीक आहे. राईट, तर आकस्मिक आपत्तीच्या वेळेस आणि बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण, अपंगत्व आणि इतर आकस्मिक आपत्तीच्या बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे राज्याच्या मार्गदर्शक धोरण तत्वांमध्ये सुचवलेलं आहे. त्याच्यामुळे हे रिकामी जागा आपल्याला भरायची होती याच्यामध्ये. ठीक आहे. याचं योग्य उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा,
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत? ठीक आहे, मातृत्व सहाय्याच्या बाबतीत इथं बोललं जात आहे. आर्टिकल 40, 42, 41 या तिघांपैकी जर आपण बघितलं तर आर्टिकल 40 हे कशा संदर्भात आहे तर ग्रामपंचायतीचं संघटन. ठीक आहे, ग्रामपंचायतीचं संघटन हे आर्टिकल 40 मध्ये आहे. कलम 42 कशा संदर्भात आहे तर कामाची परिस्थिती, लक्षात घ्या. ठीक आहे, कामाची परिस्थिती. त्यानंतर आहे कामाच्या परिस्थितीसोबतच मातृत्व सहाय्य. आता कामाची परिस्थिती हे जे आहे ती न्याय्य असली पाहिजे, पहिली गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, आणि मातृत्व सहाय्य जे आहे ते सुद्धा देण्याची याची तरतूद जे आर्टिकल 42 नुसार करण्यात आलेली. त्यामुळे याचे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 3 हे आहे. आर्टिकल 41 कशा संदर्भात आहे तर सार्वजनिक सहाय्य. ठीक आहे, जे आपण याआधी सुद्धा बघितलं की सार्वजनिक सहाय्य जे आहे ते आर्टिकल 41 मध्ये देण्यात आलेले. मग त्यामध्ये कामाच्या बाबतीत आहे किंवा शिक्षणाच्या बाबतीत आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स बघा की हा PSI मुख्य परीक्षेला आलेला प्रश्न आहे. कोणत्या कलमा अन्वये भारतात सर्वत्र समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा प्रयत्न करेल? ठीक आहे, कोणत्या कलमान्वये भारतात सर्वत्र समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा प्रयत्न करेल? कोण करेल? राज्य करेल. ठीक आहे, आता सहज लक्षात राहू शकता आर्टिकल 44 हे तोंडपाठच आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना. ठीक आहे, आता आर्टिकल 42 विषयी आपण माहिती पाहिलेलीच आहे याआधी वरच्या प्रश्नांमध्ये. आर्टिकल 50च्या बाबतीत काय लिहिलेलं आहे लक्षात घ्या. 50 जे आहे ते कार्यकारी संस्था आणि न्याय व्यवस्था हे दोघेही लक्षात घ्या. कार्यकारी राईट, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी हे दोघंही जे आहेत ते एकमेकांपासून वेगळे असतील, हे आर्टिकल 50 मध्ये आहे. जे प्रश्न ऑप्शन क्रमांक 3च्या बाबतीत आपण चर्चा करतोय. त्यानंतर कलम 51. आता कलम 51 ए ची इथं काहीही चर्चा नाहीये. कलम 51 लक्षात घ्या. ठीक आहे, 51 हे काय आहे तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना चालना देणे या संदर्भात जे आहे आर्टिकल 51 आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 42, 50, 51 ची माहिती आपण यामधून घेतली. 40, 41 ची माहिती आपण मागच्या वरील प्रश्नांमध्ये पाहिली. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. ASO मुख्यला 2015ला प्रश्न आलेला आहे. मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे? आर्टिकल 41, 47, 44 आणि 38. बघा, आपण याआधी 41 बद्दल माहिती बघितली आणि हे सुद्धा आपण बघितलंय की 44 काय आहे. ठीक आहे, मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर जे आहे ते बंदी घालते? योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 47 आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा की आर्टिकल 38 जे आहे, जे आपण याच्या आधीच्या क्वेश्चन्समध्ये पाहिलं नव्हतं. आर्टिकल 38 काय आहे तर लोककल्याणाला चालना देण्यासाठी राज्य समाजव्यवस्था सुनिश्चित करेल, हे आर्टिकल 38 मध्ये आहे. काय आहे? लोककल्याणाला चालना देण्यासाठी. ठीक आहे, लोककल्याणाला चालना देण्यासाठी राज्यव्यवस्था जी आहे राईट, राज्य जे आहे समाजव्यवस्था सुनिश्चित करेल, म्हणजे अशा पद्धतीची समाजव्यवस्था सुनिश्चित करेल जी लोककल्याणाला चालना देईल, असा त्याचा अर्थ घ्या. ठीक आहे, त्यामुळे आर्टिकल 38 आपण बघितलं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय बघा की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे? 44 मध्ये तरतूद आहे, हे आपण याच्या आधी पाहिलंय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वासंबंधीची भाष्य आणि भाष्यकार यांची जुळणी करा. ठीक आहे, अशा पद्धतीचे प्रश्न याआधी सुद्धा विचारण्यात आलेले आहेत आणि ते सतत विचारले जात असतात अधूनमधून. मग कोणी टीका केली असेल, कोणी चांगलं म्हटलं असेल त्या बाबतीत. ठीक आहे, याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1. आता याच्यामध्ये तुम्ही जोडायला हवा की 3, 4, 2 आणि 1. 3, 4, 2, 1 म्हणजे हे सुरुवातीचं जे वाक्य आहे समाजवादापासून फेबियन समाजवाद, हे 3 म्हणजे 3 म्हणजे कोण तर 19व्या शतकातील इंग्लिश तत्वज्ञान हे मांडतं. त्यानंतर ब, जसं आता याला 4 आहे, म्हणजे जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानायचे ठरले तरीही त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकीर्ती प्राप्त होईल. ठीक आहे, हे 4 म्हणजे कोण? डॉक्टर KC व्हेअर यांनी मत व्यक्त केलंय. त्यानंतर क, राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही, हे मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर, बरोबर 2. त्यानंतर ड च्या बाबतीत बघा, बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा चेक, असा कोणी म्हटलं? 1 म्हणजे KT शहा यांनी म्हटलंय. हे KT शहा यांचं वाक्य सतत परीक्षेमध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे, 1 जरी आलं तरी तुम्हाला इलिमिनेशन करता येऊ शकत होतं याच्यामध्ये. ठीक आहे, कारण ड ला 1च आहे फक्त याच्यामध्ये, बाकी याच्यामध्ये ड ला अजून 1 असता तर आपल्याला अडचण गेली असते, परंतु इथे 1च दिलेलं आहे आणि डायरेक्ट ते सहज लक्षात राहू शकतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट्य गैर लागू ठरते? त्यांनी काय विचारले? गैर लागू ठरते. ठीक आहे, बघा, मूलभूत अधिकारांशी अनुरूप आहेत, हे 100% बरोबर आहे. परिवर्तनीय आहेत, हेही बरोबर आहे. कल्याणप्रद आहेत, समाज कल्याण करतात तेही बरोबर आहे. न्यायालयीन निर्णय योग्य आहेत, चुकीचं आहे. न्यायालयाद्वारा त्याची अंमलबजावणी करता येत नाही. एक गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छितो, एकही मुद्दा आपण एक्झामला सोडून इथे चर्चा करत नाही आहोत, त्यामुळे टू द पॉईंट आपली चर्चा होत आहे. आणि अशा पद्धतीचे लेक्चर्स जे आहेत ते जास्तीत जास्त मला असं वैयक्तिक वाटतं ॲज अ स्टुडंट म्हणून की तुम्ही अशा पद्धतीचे लेक्चर्सला तुम्ही प्रेफरन्स देणं गरजेचं आहे, ना की एक 10 मिनिटाची गोष्ट 10 तास सांगितली जात आहे. ठीक आहे, बऱ्याचदा काय होतं, न्यूजपेपर सिम्प्लिफाईड असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही यूट्यूबला पाहता,
साधारणतः त्यामध्ये साधारणतः तुम्ही हे न्यूजपेपर वाचला तर 30 मिनिटात तुम्ही न्यूजपेपर पूर्ण वाचू शकता जर तुम्ही नीट वाचलात व्यवस्थित तर. मग त्यामध्ये एडिटोरियल असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी. पण तेच न्यूजपेपर साधारणतः 1.5 तास त्याच्यामध्ये अनावश्यक चर्चा जी आहे ती पालाड केली जाते. त्यामुळे अशा लेक्चर्सला तुम्ही प्रेफरन्स देणं हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खरंच योग्य आहे का याचा तुम्ही एकदा विचार करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे टाइम जो आहे तो बऱ्याच कमी असतो. लक्षात घ्या, आपल्याला एवढे सगळे बहुविद्याशाखीय अभ्यास आपल्याला करायचा आहे. खूप सारे सब्जेक्ट्स आपल्यासमोर पडलेले आहेत. मग त्याच्यामध्ये फक्त चालू घडामोडीच हाच नाही आहे, खूप सारे आहेत. पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी, जिओग्राफी, सायन्स, सिसॅट असेल, करंट अफेअर्स, खूप सारे आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एका सब्जेक्टला साधारणतः 2-2 तास रोज एक टॉपिक फक्त वाचायला. लक्षात घ्या, म्हणजे आजचा न्यूजपेपर आला आणि त्याच्यावर तुम्ही 2 तास सगळ्या व्हिडिओज बघताय आणि त्याच्यामध्ये ती व्यक्ती काहीतरी मत प्रदर्शन करताय. या सगळ्या गोष्टी न होता तुम्ही स्वतः न्यूजपेपर वाचणं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यावर काहीतरी मत व्यक्त करणं हे जास्त उपयोगी ठरणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा, राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांवरील भाष्य आणि भाष्यकार यांची जोडणी करा. ठीक आहे. यामध्ये बघा की बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा चेक आपण याच्या आधीच बघितलं होतं की अ ला 3 हे 100% खरं आहे. ठीक आहे. अ ला 3 नाही 2 केटी शहा. ठीक आहे. मग जेव्हा अ ला 2 आहे याचा अर्थ इथं बघणे गरजेचं आहे. अ ला 2 एकच आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे हे योग्य उत्तर असणार आहे 100%. कारण अ ला 2 एकच आहे. इथे जर असता वेगळा तर आपण चेक करू शकलो असतो. इथेच आहे. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये 3, 4, 1 याची जोडी लावा तुम्ही 3. आता याच्यामध्ये 3 कोण, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले जातात ते थोडं बियॉन्ड द मार्केटचे जे मटेरियल्स आहेत त्याच्या बियॉन्ड जातात. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे वेगवेगळ्या जे तुम्ही पारंपरिक पुस्तकं वाचता यामध्ये 1-2 वाक्य कदाचित याच्यातले असतील. आता केटी शहा जे आहे यांच्याविषयी माहिती एम लक्ष्मीकांतमध्ये पण दिली आहे. पण हे ॲलन ग्लॅडहिल किंवा अनंत नारायण हे काय म्हणतात हे एम लक्ष्मीकांतमध्ये सुद्धा नाही आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी आयोगाच्या क्वेश्चन्समधूनच आपल्याला माहिती होतात. ठीक आहे. त्यांनी कुठून शोधून काढतात आता त्यांना देव जाणे. ठीक आहे. पण सांगण्याचा हेतू जो आहे की आपल्याला आयोगाचे क्वेश्चन्स जे आहेत ते महत्त्वाचे यासाठी असतात की आयोग आपल्याला बऱ्याच गोष्टी जे आहेत ते सांगत असतो की अशाही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे काही गोष्टीचा फार काही PhD करण्याची गरज नाही आहे. मग तुम्ही शोधायला लागाल की हे खंड वाचाल ते खंड वाचाल तशी गरज नाही आहे. आयोगाचे क्वेश्चन्स बघून इलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून क्वेश्चन सोडवता येतो. जसं काय आता हा क्वेश्चन मला काहीही माहीत नव्हतं तरी सुद्धा मी हा क्वेश्चन सोडवू शकतो. कारण काय, मला हे एकच गोष्ट माहिती आहे त्याच्यातली. ठीक आहे. मग असे 100% परिस्थितीत हे लागू होतं का, तर नाही. परंतु 50% परिस्थितीत लागू होऊ शकतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत 100पैकी 100 प्रश्न सोडवायचे नसतात. लक्षात घ्या. तुम्हाला जर ह्या गोष्टी कळत असतील तर मला एक्सप्लेनेशन द्यायची गरज अजिबात नाही. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळच्या राज्यघटनेत समाविष्ट नव्हती परंतु ज्यांचा समावेश नंतर 42व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला. 42वी घटनादुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे. या घटनादुरुस्ती अंतर्गत अनेक भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्यात आले. राईट. त्यानंतर एक महत्त्वाचा भाग तुम्ही या मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत लक्षात ठेवा की 42व्या घटनादुरुस्तीनुसार मार्गदर्शक तत्वांमध्ये 4 नवी मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली. किती? 4 समाविष्ट करण्यात आली. हा आकडा महत्त्वाचा आहे. आता त्यामध्ये कोणती कोणती मार्गदर्शक तत्व होती हे सुद्धा त्याची सुरुवातीला आपल्याला आर्टिकल्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे आर्टिकल्स आहे ते लक्षात ठेवा, आर्टिकल 39. ठीक आहे. 39 मध्ये तरतूद काय आहे तर बालकांच्या निरोगी विकासासाठी संधी सुनिश्चित करणे. लक्षात घ्या, बालकांचं निरोगी जीवन जे आहे त्या संदर्भात, तर त्या संदर्भात संधी ज्या आहेत त्या सुनिश्चित करेल कोण? राज्य सरकार करेल. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे बघा 39 झालं. त्यानंतर 39A. ठीक आहे. आता 39A ही कशाची तरतूद आहे तर 39A मध्ये सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही इथेच बघू शकता बघा, सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे हे 39A मध्ये तरतूद आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा आता वरचं जे स्टेटमेंट आहे ब स्टेटमेंट, कामगारांना व्यवस्थापनामध्ये सहभाग मिळवता यावा यासाठी पावले उचलणे, हे आर्टिकल 43A मध्ये आहे. कितीमध्ये आहे? 43A मध्ये. म्हणजे 39A बघितलं आपण, 43A. ठीक आहे. हे बघा 43A म्हणजे कोणतं पहिलं आपण 39 बघितलं, त्यानंतर 39A बघितलं, त्यानंतर 43A बघितलं. त्यानंतर ड विधान बघा, पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे. याच्यामध्ये हे जे ड विधान आहे हे सुद्धा या 42व्या घटनादुरुस्तीद्वारा समाविष्ट करण्यात आले. कशामध्ये? मार्गदर्शक तत्वांमध्ये. बरोबर आहे. मग याचा आर्टिकल काय आहे तर याचा आर्टिकल आहे 48A. लक्षात घ्या. ठीक आहे. 48A म्हणजे अशा पद्धतीने. ठीक आहे. 48A अशा पद्धतीनं आर्टिकल 39, 39A, 43A आणि 48A हे सरळ तुम्ही डायरेक्ट कलम. आता या वेळेस बघा STI पूर्वला हा अशा पद्धतीनं प्रश्न विचारलाय. तुम्हाला पुढे जाऊन असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, खाली आर्टिकल्स देतील, फक्त आर्टिकल्स देतील आणि तुम्हाला विचारलं जाऊ शकते खालीलपैकी कोणत्या आर्टिकलचा संच किंवा कलमांचा संच जो आहे तो 42व्या घटनादुरुस्तीनुसार मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे अशा पद्धतीनं या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे.
म्हणजे प्रश्न कसाही आला तरी तो तुम्हाला अटेम्प्ट करता आला पाहिजे. त्यानंतर मग आता ही ठीक आहे 42व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आले. त्यानंतर मग कुठलीच घटनादुरुस्ती करण्यात आली नाही का, की अजून काही नवीन मार्गदर्शक समाविष्ट करण्यात आली, हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने 1978 मध्ये बघा, सुरुवातीला आपण 1976 बघितलं, 1976ची 42वी घटनादुरुस्ती, 1978ची 44वी घटनादुरुस्ती. हे तर तुम्हाला माहिती आहे की बऱ्यापैकी म्हणजे यामध्ये बरेच चेंजेस करण्यात आले. यामधील काही चेंजेस जे झालेले होते ते यामधून बदल करण्यात आले 44व्या घटनादुरुस्तीने. ओके, सरकार सुद्धा बदललं होतं तेव्हा. ठीक आहे. आता या इतिहासाच्या खोलात न जाता आपण काही बेसिक गोष्टी यामधून पाहूया. तर 1978 मध्ये जी 44वी घटनादुरुस्ती करण्यात आली त्यावेळेस लक्षात घ्या, त्यावेळेस राज्याने उत्पन्न, दर्जा, सोयी सवलती आणि संधी यातील विषमता कमी करावी या संदर्भाची तरतूद जी आहे लक्षात घ्या. ती कोणती तरतूद आहे, तर आर्टिकल 38 ची जी तरतूद आहे. ठीक आहे, आर्टिकल 38 मधली जी तरतूद आहे, राज्याने उत्पन्न, दर्जा आणि सोयी सवलती आणि संधी यातील विषमता जी आहे ती कमी करावी, ही तरतूद 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीनुसार लक्षात घ्या, 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीनुसार जी आहे ती टाकण्यात आली. त्यानंतर नेक्स्ट जी तरतूद आहे ती 2002 मध्ये. ठीक आहे, 2002 मध्ये आता ही जी घटनादुरुस्ती आहे ती 86वी घटनादुरुस्ती, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर यामध्ये काही नवीन तत्व टाकण्यात आलेलं नाही, मात्र बदल करण्यात आला, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे तरतूद जी थोडी वेगळी होती ती बदल करण्यात आली. वेगळी कोणती होती हे आपण मागच्या एका प्रश्नामध्ये पाहिलेलंच आहे. 86व्या घटनादुरुस्तीनुसार आर्टिकल 45 जे आहे. ठीक आहे, तर 45 मध्ये काय बदल करण्यात आला की 0 ते 6 वर्षापर्यंत हा वयोगट लक्षात ठेवा. ठीक आहे, 0 ते 6 वर्षापर्यंत. तुम्ही आता असंही म्हणू शकता त्याला 6 वर्षाखालील, प्रश्नामध्ये असाही शब्द येऊ शकतो. त्यामुळे 6 वर्षाखालील बालकांची संगोपनाची आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था राज्य पाहिल अशी तरतूद जी आहे ती 86व्या घटनादुरुस्तीनुसार 45 मध्ये 2002 मध्ये बदल करण्यात आला. ठीक आहे, मी नवीन तत्व समाविष्ट करण्यात आलं असं मी म्हणत नाहीये, त्यामध्ये बदल करण्यात आला. ठीक आहे. आता यामध्ये बघा की नेक्स्ट जी तरतूद आहे 2011ची. ठीक आहे, आता 2011ची जी तरतूद आहे ती 97वी घटनादुरुस्ती जी आहे ती त्यानुसार तरतूद करण्यात आली. तर ही तरतूद जी आहे ती आर्टिकल 43B अशी तरतूद आहे. ते सहकारी संस्था यांच्या संघटन आणि इतर बाबी व्यवस्थापन पाहणे या संदर्भात आहे. ठीक आहे, तर हे तीनही महत्वाचे जे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. तर या प्रश्नाच्या माध्यमातून आपण काय पाहिलं, तर सुरुवातीला आपण 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976 मध्ये कोणते नवीन तत्व, 4 नवीन तत्व समाविष्ट करण्यात आले हे पाहिले. ते कोणते तत्व आहे, त्याचे आर्टिकल्स काय ते पण पाहिले. 1978 मध्ये 44वी घटनादुरुस्ती झाली, त्या अंतर्गत एक नवीन जो आपल्या मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आलं ते आपण पाहिलं. 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीनुसार जे बदल करण्यात आले 45 मध्ये ते आपण पाहिले. आणि 2011 मध्ये जे 97वी घटनादुरुस्ती झाली ती कोणती घटनादुरुस्ती आहे, 43B च्या संदर्भात सहकारी संस्थांचं व्यवस्थापन संघटन या संदर्भात आपण पाहिलंय. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने मार्गदर्शक तत्वांमधील बदल काय आहे या प्रश्नाच्या माध्यमातून तुमचा क्लिअर झाला. पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या राज्याच्या धोरण निर्देशक तत्वांपैकी कोणती तत्वे अंमलात आलेली नाहीत, म्हणजे अजूनही अंमलात आलेले नाहीत किंवा त्यासाठी कायदा किंवा इतर तरतुदी ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या नाहीयेत. ठीक आहे, मग अशी कुठली तरतूद आहे, तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचा पुरस्कार हे तर शासन करतच आहे आणि केलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून. तसे करार आपण वेगवेगळ्या देशांसोबत केले आहेत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. ग्रामपंचायतीची स्थापना झालेली आहे पंचायत राजच्या माध्यमातून. नागरिकांसाठी समान नागरी कायदा अजून तरी आले का, नाही आलेला आहे. बरोबर आहे. तर कार्यकारी मंडळांची न्यायमंडळापासून फारकत हे तर आहेच. तर अशा पद्धतीने याचं योग्य उत्तर काय, ऑप्शन क्रमांक विधान क्रमांक क म्हणजे काय, तर ऑप्शन क्रमांक त्यामध्ये क बघावं लागेल. आणि 3 मध्ये ऑप्शन क्रमांक 3 फक्त क हे जे आहे ते याच्यामध्ये अशी तरतूद जी आहे ती अजूनही अंमलात आलेली नाही, हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, मुख्य परिषदेला प्रश्न आहे तसा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. आता हे आपण याच्या आधी सुद्धा पाहिलंय की कोणत्या तत्वात मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये कलम 36 लक्षात घ्या, कलम 36 ते 51 पर्यंत मार्गदर्शक तत्व जी आहे ती समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या विभागामध्ये 42व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आली. बघा पुन्हा प्रश्न तो रिपीट झालाय. राईट, आपण याआधी पाहिलंय 38A, 43A, 48A तीनही कलम जे आहेत, किमान तुम्हाला कलम जरी पाठ असतील तरी सुद्धा तुम्हाला लक्षात राहू शकतात. आणि त्यांनी त्यावेळेस फक्त वाक्य दिलेलं होतं, कलम दिलेलं नव्हतं, परंतु इथे दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. तर यामध्ये तीनही म्हणजे अ, ब आणि क हे तीनही योग्य आहे. त्यामुळे वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, मार्गदर्शक तत्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत, तर मूलभूत कर्तव्य, रिकामी जागा च्या अपेक्षा आहेत. मग कोणाकडून त्या अपेक्षा केल्या जातात, मंत्रिमंडळाकडून नाही, प्रतिनिधीकडून नाही,
सर्वोच्च न्यायालय नाही, जनता मिळून, बरोबर. त्यानंतर बघा, राज्य धोरण मार्गदर्शक तत्वांविषयी खालीलपैकी योग्य विधाने निवडा. युपीएससीला विचारलेला प्रश्न आहे. ही तत्वे देशाच्या सामाजिक आर्थिक लोकशाहीची व्याख्या करतात. सामाजिक आर्थिक लोकशाही अगदी बरोबर आहे. त्यानंतर या तत्वांमधील तरतुदी अंमलबजावणीस कोणत्याही न्यायालयात अपिलास पात्र नाहीत, हेही विधान बरोबर आहे. कारण बघा की याची अंमलबजावणी करता येत नाही, फंडामेंटल राईट्सची अंमलबजावणी करता येते, बरोबर आहे. ते उल्लंघन होत आहे या अंतर्गत, किंवा मग फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन करत असेल तर तो कायदा सुद्धा जो आहे तो रद्द केला जातो, राईट. सुप्रीम कोर्टाकडून न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्व आहे. ते ह्या सगळ्या गोष्टी तर आर्थिक लोकशाही, सामाजिक आर्थिक लोकशाहीची व्याख्या करतात आणि ते उद्दिष्ट बाळगतात. राजकीय लोकशाही फंडामेंटल राईट्स मधून ते हे होतं, त्याची अपेक्षा केली जाते. राजकीय लोकशाही जी आहे त्याचा उद्देश असतो फंडामेंटल राईट्सचा, ठीक आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय असणार आहे, आपल्याला विचारले योग्य काय आहे, दोन्ही ब आणि ब. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता संरक्षण वाढीस चालना, ठीक आहे, याचा समावेश खालीलपैकी कोठे केला गेलेला आहे. तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा, कर्तव्य, मार्गदर्शक तत्व, 90 परिशिष्ट, मार्गदर्शक तत्वांमध्ये याचा उल्लेख आहे, ठीक आहे. भारतीय घटनेनुसार खालीलपैकी कोणती बाब देशात शासनासाठी मार्गदर्शक करते, ठीक आहे. मार्गदर्शक करते म्हणण्यापेक्षा मार्गदर्शन करते असं म्हणूया त्याला. भारतीय घटनेनुसार खालीलपैकी कोणती बाब देशासाठी शासनासाठी मार्गदर्शन आहे, ठीक आहे. तर मूलभूत हक्क नाही, मार्गदर्शक तत्वे बरोबर आहे. मूलभूत कर्तव्य जनतेसाठी आहेत, मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य हे नाहीये, ठीक आहे. त्यामुळे योग्य उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 3 आहे. आर्थिक न्याय हे वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेत समानतेचे आहे, ते खालीलपैकी कोठे आहे. आता सरनामा आणि मूलभूत हक्कांमध्ये नाहीये. सरनामा आणि मार्गदर्शक तत्वे बरोबर आहे, कारण सरनाम्यामध्ये सुद्धा आहे. आपण जर तुम्ही पेड लेक्चर्सला असाल तर तुम्ही आपण सरनाम्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. मूलभूत हक्क आणि राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे नाही, कोणतेही नाही, चूक. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भारत सरकार कायदा 1935 मध्ये असणारा सूचनांचा संलेख म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स हा भाग भारतीय संविधानात 1950 पासून खालीलपैकी कोणत्या स्वरूपात समाविष्ट केला गेला, ठीक आहे. म्हणजे कशामध्ये तो आलाय, या आधीचा प्रश्न आपण बघितलाय, मार्गदर्शक तत्वांमध्ये आलाय. अधिकार किंवा अधिकारांची कक्षा, भारत सरकारचे कामकाज चलन नाही. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणत्या गोष्टी राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे या भागामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. एक, वेठबिगारी तसेच मानव वाहतुकीस बंदी, हे आर्टिकल 23 मध्ये आहे, म्हणजे फंडामेंटल राईट आहे. आरोग्यास घातक असणाऱ्या नशाकारक पेयांच्या व अन्य औषधांच्या सेवनास वैद्यकीय उद्देशाचा अपवाद वगळता बंदी, हे आर्टिकल 47 भाग आहे. लक्षात घ्या, 47 काय सांगतं की सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि जीवनाचा स्तर उंचाविण्यासाठी पोषणाचा स्तर वाढविण्याचे राज्याचे कर्तव्य आहे. हे 47 मध्येच आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे, बरोबर आहे. त्यामुळे अ सोडून ब बरोबर आहे. मग याचा अर्थ आपल्याला काय, कोणती विधाने बरोबर आहेत हे विचारले, म्हणजे योग्य काय आहे विचारले. ऑप्शन क्रमांक 2 फक्त ब विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशामध्ये केलेला गेलेला आहे. तर मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे, हे आपण पाहिलं. जसं की आर्टिकल 51 जे आहे ते सांगतं की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना चालना देणे. राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते लिहा, ठीक आहे. आता ते लिहायचे तर नाही आहे आपल्याला, पण सांगतो इथं किंवा राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहेत ते ऑप्शन मध्ये निवडायचे आणि आपल्या OMR शीट मध्ये गोल करायचे, ठीक आहे. आता देशामध्ये सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची ही तत्वे आहेत, हे आपण या आधीच्या प्रश्नामध्ये सुद्धा बघितलं. त्यामुळे हे योग्य उत्तर आहे. या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्याय प्रविष्ट नाहीत. हो बरोबर आहे, न्याय प्रविष्ट नाही आहेत ते, त्यामुळे दोन्ही बरोबर आहेत. ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. योग्य जोड्या लावा. आता जोड्या लावा हा प्रश्न आहे. गोहत्या बंदी किंवा गोहत्या प्रतिबंध म्हणा, समान नागरी कायदा म्हणा, ग्रामपंचायतीचं संघटन म्हणा, ठीक आहे. मग यामधले काही जरी माहीत असतील, पूर्ण माहीत नसतील तरी सुद्धा याची जोडी लावता येऊ शकते. आता उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर ग्रामपंचायतीचं संघटन हे तुम्हाला 2 पाठाचं आहे आर्टिकल 40 मध्ये, बरोबर आहे. त्यानंतर आता हे पण पाहिले आपण याच्या आधी समान नागरी कायदा या आर्टिकल 44 मध्ये आहे, बरोबर आहे. आता हे 2 तुम्हाला माहिती आहे, आधी हे जे 2 माहिती आहेत ते तुम्ही आधी जोडून घ्या, ठीक आहे. मग 40 बघा, समान नागरी कायदा 3 म्हणजे ब ला 3 कुठे आहे, ब ला 3 या 3 ऑप्शन्स मध्ये आहे, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे, हे कट करून टाकायचं, ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरं बघा, ग्रामपंचायतीचं संघटन म्हणजे ड ला 2 आहे, म्हणजे अनुच्छेद 40. ड ला 2 कुठे आहे, ड ला 2 एकाच याच्यामध्ये आहे, इथे आहे का, नाहीये, 4 आहे, इथे 1 आहे. ड ला 2 एकाच याच्यामध्ये आहे, मग ऑब्वियस गोष्ट आहे की हे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे दोन्ही चुकीचे असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रश्न जो आहे तो अटेम्प्ट करायचा आहे. आता एखादा नवीन विद्यार्थी असेल तर तो सगळ्या जोड्या लावण्याचा प्रयत्न करेल, अरे नाही मला 2च माहिती आहेत. हो 2 माहिती आहेत, परंतु या ऑप्शन्स मध्ये जाऊन तुम्हाला इलिमिनेट करता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने हा प्रश्न जो आहे तो सोडवता येऊ शकतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. राज्य हे 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना
मोफत व सक्तीचे शिक्षण देईल हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. बघा, हा महत्वाचा भाग आहे. जे 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 मध्ये, यामध्ये जे काही बदल करण्यात आले आणि मूलभूत हक्क बनला तो मुलांचा, तर राज्य हे 6 वर्षापासून 14 वर्षापर्यंत म्हणजे 6 ते 14 वयोगट, आणि हा मूलभूत हक्क अगदी बरोबर. जो जन्मदाता असेल म्हणजे पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत म्हणजे हा पण वयोगट 6 ते 14 आहे, आणि त्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देईल हे त्याचे मूलभूत कर्तव्य आहे. ठीक आहे, हेही बरोबर आहे. म्हणजे मूलभूत हक्क राज्याचे, मूलभूत कर्तव्य नागरिकाचे. आता राज्याचं निर्देशक तत्व काय बघा, तर राज्य हे बालकांचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत, याचा अर्थ काय, 0 ते 6 वयोगट जो आहे यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल, हे मार्गदर्शक तत्व आहे. हे 100% बरोबर आहे. हे आपण या आधीच्या स्टेटमेंटमध्ये पाहिलेलं होतं, या आधीच्या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, त्यामुळे क्वेश्चन्स वाचून सुद्धा तुमचा बऱ्यापैकी अभ्यास होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे एखाद्या वेळेस वेळ नसेल, आता परीक्षा जवळ येत असेल, तर अशा वेळेस या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही तो घटक कव्हर करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता याच्यामध्ये काय विचारले की कोणती विधाने बरोबर आहेत. आपण तिन्ही स्टेटमेंट योग्य आहे हे आपण पाहिलं, त्यामुळे वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्वे हे समाजवादी तत्व नाहीये. आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अशा पद्धतीचं वर्गीकरण करण्यात आलेलं नाहीये. भारतीय राज्यघटनेत तसं वर्गीकरण केलेलं नाहीये. मात्र त्याचा जो आशय आहे किंवा गाभा आहे याच्यावरून मात्र अशा पद्धतीचं वर्गीकरण केलं जाऊ शकतं. मग आता आपल्याला त्या काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला सहज ओळखता येऊ शकतात. लक्षात घ्या, तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुम्ही समाजवाद हे नक्की काय आहे हे आपल्याला माहिती आहे, गांधीवाद काय सांगतो हेही आपल्याला माहिती आहे. तर अशा पद्धतीने, आणि उदारमतवादी, आता समान नागरी कायदा आणणे, ठीक आहे, हे उदारमतवादी तत्व आहे. तर अशा पद्धतीने आता सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन देणे हे समाजवादी तत्व आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सहज लक्षात राहू शकतात त्याचा आशय बघून. तर आपल्याला इथे काय विचारलंय, इथे समाजवादी तत्व कोणतं नाही हे विचारलेलं आहे. ठीक आहे, आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, तर जसं मी आधी सांगितलं की समान नागरी कायदा हे उदारमतवादी तत्व आहे, त्यामुळे हे त्याचं नाहीये. पण बाकी 4 जे आहेत म्हणजे 4 संपत्ती उत्पादन साधनांचे केंद्रीकरण रोखणे, समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य, सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन हे समाजवादी तत्व आहेत. मग याच्यामध्ये आर्टिकल्स नुसार जर तुम्ही लक्षात ठेवाल तर 38, 39, त्यानंतर 39A जे आहे ते सुद्धा समाजवादी तत्व आहे, 41 आहे, 42 आहे. ठीक आहे, त्यानंतर मग 43A आहे, त्यानंतर मग 47 आहे. तर अशा पद्धतीचे, ठीक आहे, हे काही तत्व जे आहेत ते आपल्याला समाजवादी तत्वामध्ये त्याचा आशय बघून लक्षात घ्या. म्हणजे आर्टिकल नुसार जरी ते लक्षात ठेवून उपयोग नाही त्याचा, परंतु आशय बघून आपल्याला ते लक्षात राहू शकतं. तर या गोष्टींकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील वक्तव्य कशाच्या संदर्भात केले आहे. स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जागा झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा क्रम, वेळ, ठिकाण आणि त्यांच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीक दिली नाही तर ती आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जाईल, हे मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीतच त्यांनी म्हटलेलं आहे. भारत सरकार अधिनियम 1935 मधील सूचनापत्राचा समावेश 1950च्या भारतीय संविधानात कसा केला गेला. पूर्व परीक्षेत अशा स्वरूपाचा प्रश्न आपण याआधी बघितलंय, मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट करण्यात आला. बरोबर आहे, इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन. मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेक प्रमाणे आहेत, त्यांचे वटवणे बँकेच्या इच्छेवर सोडवले आहे असे कोणी म्हटले. तुम्हाला याआधी जोड्या लावायच्या स्वरूपामध्ये हा जो प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावेळेस जोडी लावलेली आहे आपण. प्रोफेसर के.टी. शाह यांनी म्हटलेलं आहे. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा समावेश खालीलपैकी कशामध्ये होतो. ठीक आहे, कल्याणकारी राज्य, वेलफेअर स्टेट ही संकल्पना मार्गदर्शक तत्व, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मधून समाविष्ट होतात. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, राज्यघटनेतील राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे या भागाशी संबंधित खालील गोष्टी लक्षात घ्या. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा. बरोबर. खेड्यात पंचायतीची स्थापना. बरोबर. ग्रामीण भागात कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे, हेही बरोबर आहे. सर्व कामगारांसाठी पुरेसा मोकळा वेळ व सांस्कृतिक संधी मिळवण्याची व्यवस्था करणे, हेही आहे. वरीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्वे गांधीजींच्या विचाराशी सुसंगत आहेत. बरोबर आहे. म्हणजे प्रश्न आपल्याला काय विचारले बघा, मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत. बरोबर आहे. या मार्गदर्शक तत्वांपैकी असे कुठले तत्व आहेत जे गांधीजींचे विचार यामधून आपल्याला दाखवतात किंवा गांधीजींच्या विचारांची तत्वाशी ते सुसंगत आहेत. तर गांधीजींनीच आपल्याला सांगितलं होतं की खेड्यांकडे चला, खेड्यामध्ये पंचायतीची व्यवस्था राबवणे, हे बरोबर आहे. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे, हेही बरोबर आहे. म्हणजे गांधीजींचं तत्व हे याच्यामध्ये आहेत, प्रतिबिंबित दिसते आपल्याला. बरोबर आहे. त्यामुळे हे 2 तत्व जे आहेत ब आणि क हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 ब आणि क हे बरोबर आहे. मग भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा हे जे आहे ते उदारमतवादी तत्व आहे, हे मी तुम्हाला याआधी सांगितलं. सर्व कामगारांसाठी पुरेसा वेळ हे समाजवादी तत्व आहे, त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ब आणि क, ऑप्शन क्रमांक 2. खालील विधाने विचारात घ्या. पुरुष व स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन, आर्थिक मोबदला मिळावा यासाठी प्रोत्साहित करणारी कोणतीही तरतूद भारतीय संविधानात नाही
असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. संविधानामध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे. लक्षात घ्या, आर्टिकल 38 मध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे. संविधानामध्ये मागासवर्गीय या शब्दाची व्याख्या दिलेली नाही. बघा, संविधानामध्ये मागासवर्गीय या शब्दाची व्याख्या जी आहे ती दिलेली नाही. तर हे वाक्य बरोबर आहे. बघा, म्हणजे मागासवर्गीय जे आहे बॅकवर्डची व्याख्या कुठेही केलेली नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे फक्त ब विधान जे आहे ते बरोबर आहे, त्यामुळे अ विधान चुकीचं आहे. भारतीय संविधानामध्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे समावेश करण्यामागचा उद्देश काय आहे? भारतीय संविधानात राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे समावेश करण्याचा उद्देश काय आहे? सामाजिक आर्थिक लोकशाही जी आहे, ऑप्शन क्रमांक 4 बघा, सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची निर्मिती, हे आपण याआधी बघितलेलं होतं. ठीक आहे, राजकीय लोकशाहीची निर्मिती फंडामेंटल राईट्स मधून होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण मार्गदर्शक तत्वांवरील जे काही क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थितरित्या पाहिलेत. वेगवेगळ्या परीक्षांमधील राज्यसेवा पूर्व असेल, मुख्य असेल, संयुक्त पूर्व मुख्य परीक्षा आहेत आणि युपीएससीच्या पूर्व परीक्षेमधील सुद्धा क्वेश्चन्स जे आहेत ते आपण याच्यामधून कव्हर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन्स मधील बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याचं स्वरूप कसं आहे, कशा पद्धतीने ते विचारले जातात, स्टेटमेंटमध्ये कशा पद्धतीने विचारले जातात, त्यामुळे आपल्याला वाचत असताना, अभ्यास करत असताना कशा गोष्टीवर भर द्यायचा आहे हे या माध्यमातून लक्षात येईल. आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. थँक्यू सो मच.